ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेना प्रमुख प्रदीप साळवी हे होते, तर खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आणि आमदार सुलभा गायकवाड हे प्रमुख उपस्थिती होते. AI तंत्रज्ञानाद्वारे संघटनेच्या 40 वर्षांच्या वाटचालीवरील माहितीपट यावेळेस सादर करण्यात आला. संस्थापक स्वर्गीय राजाराम साळवी यांना यावेळेस श्रद्धांजली वाहण्यात आली. मनीषा विद्यालयाच्या शूटिंग बॉल संघाचा आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर धुमाळ यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. समाजाने एकजुटीने विविध प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर पुढे जायला हवं, असं मत यावेळेस प्रदीप साळवी यांनी व्यक्त केलं. यावेळेस आगरी युवा सेनेचे अध्यक्ष श्री राहुल साळवी उपस्थित होते. की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता. जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आजही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असं काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही, आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, ती सगळ्या इतर समाजांचा आदर राखून. एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन सबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली, आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते. साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी, त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा. एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते, आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ही याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते. आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेली आहे. जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत.